सैफवर हल्ला करणारा आरोपी 3 दिवसानंतर गजाआड. जीपेच्या व्यवहारावरून ठाण्यातनं मुसक्या आवळल्या. 5 दिवसांची पोलीस कोठडी. हल्लेखोर मोहम्मद शहजाद बांगलादेशचा असल्यावरून राजकारण पेटलं. हे केंद्र सरकारचं अपयश. आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल. तर मातोश्रीवर बांगलादेशी घुसल्यावर जाग येणार का? नितेश राणेंचा पलटवार. सैफचा हल्लेखोर लपलेल्या ठिकाणी भाजप नेते किरीट सोमय्यांची धाड. लेबर कॅम्पमधल्या मजुरांच्या कागदपत्रांची सोमय्यांकडून छाननी. आपण अभिमन्यू नव्हे तर अर्जुन. राष्ट्रवादीच्या शिबिरात धनंजय मुंडेंची खतखत बाहेर. ठरवून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप. तर मुंडेंबाबत उठलेलं वादळ भाषणातून थांबलं. अजित पवारांचं वक्तव्य. पहाटेच्या शपथविधीवेळी अजित पवारांना भाजपसोबत न जाण्याचा सल्ला दिला होता. धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट. तेव्हापासूनच अजित पवारांविरोधात पक्षांतर्गत षडयंत्र सुरू असल्याचा केला आरोप. बीडमधल्या प्रकारामुळे पक्षाची बदनामी. शिर्डीमध्ये सुरू असलेल्या अधिवेशनात मलिकांकडून उल्लेख. लवकर निर्णय घेण्याची अजित पवारांना विनंती. जे काही काम करू शकत नाहीत त्यांना बदललंच पाहिजे. पक्षातील संभाव्य फेररचनेवर ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांची भूमिका. पक्षाला पार्लमेंटरी बोर्डाची गरज असल्याचंही व्यक्त केलं मत. दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्यानं शिवसेना नाराज. एकनाथ शिंदेंच्या अचानक ठरलेल्या दरेगावच्या दौऱ्यामागे नाराजीचं कारण असल्याचीही चर्चा. बीड आणि परभणी प्रकरणी छत्रपती संभाजीनगरमध्ये जनआक्रोश मोर्चा. सरपंच देशमुख आणि सूर्यवंशींच्या कुटुंबियांसह मनोज जरांगेही सहभागी. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसमध्ये दाखल. थेट परकीय गुंतवणुकीच्या आधीचा उच्चांक मोडणार का याची उत्सुकता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.